काल रात्रीपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झाली। हवामान खात्याने अंदाज वर्तवलाय आज रात्री या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्यामुळे आज मध्यरात्री या 10 जिल्ह्यांमध्ये भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली गेली। त्यामुळे या 10 जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान खात्याने दिल्यात। आज रात्री पडणारा पाऊस हा फक्त मुसळधार पाऊस नसणार तर याच्यामध्ये चक्रीवादळाचा देखील मोठा धोका आहे। त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी विशेष करून शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलंय। कालपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झाली, पण आज रात्री पावसाचा जो अंदाज दिलाय तो खूप डेंजर आहे। म्हणजे कालपेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होणार, त्याचबरोबर चक्रीवादळ देखील येणार। आज मध्यरात्री या 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसांबरोबर ढगफुटी होऊन भयंकर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे हवामान खात्याने या 10 जिल्ह्यांना रात्रीसाठी रेड अलर्ट सांगण्यात आलाय। आणि सायंकाळनंतर घराच्या बाहेर पडू नये, कारण की हा फक्त मुसळधार पावसाचा इशारा नाही तर ढगफुटीचा मोठा इशारा आहे। आता रात्री कोणकोणत्या जिल्ह्यात ढगफुटी होणार आहे, हवामान खात्याने कोणते 10 जिल्हे जाहीर केलेत, चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू। महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झाली जिथं नजर जाईल तिथं पाणीच पाणी दिसतंय। या पावसाच्या पाण्याने कुठे कोणाची घरं वाहून गेली तर कुठे कोणाची जमिनी वाहून गेल्या। आज पोटामध्ये अन्न आहे, उद्या असेल का माहित नाही। आज डोक्यावर छप्पर आहे, उद्या असेल का माहिती नाही। अशी परिस्थिती सध्या पावसाने महाराष्ट्रात निर्माण केली। मागील 2 आठवड्यापासून महाराष्ट्रामधील बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, पण या पावसाने सर्वत्रच हाहाकार उडवला तो या आठवड्यामध्ये। महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, पण 2 दिवस कुठे शांत झालेला पाऊस लोकांना दिलासा देणारा होता। पण काल रात्रीपासून पावसाचा कहर पुन्हा सुरू झालाय। रात्री पाऊस थांबेल असं सर्वांना वाटत होतं, पण पावसाचा जोर अधिकच वाढला आणि पूर्ण रात्रभर पाऊस झालाय। त्यामुळे आज रात्रीची परिस्थिती तर याहून जास्त बिकट आहे। हवामान खात्याने अंदाज वर्तवला या 10 जिल्ह्यांमध्ये एवढी भयंकर परिस्थिती निर्माण होणार जे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढा पाऊस कधीच झाला नसेल। त्यामध्ये आता सुपर टायफून रागासा हे चक्रीवादळ देखील महाराष्ट्राला धडकणार याच्या चर्चा होत आहेत। हे चक्रीवादळ आता कुठपर्यंत पोहोचलं आहे, या चक्रीवादळाने किती मोठं नुकसान केलं आहे आणि हवामान खात्याने कोणते ते 10 जिल्हे सांगितलेत ज्यांना आज रात्री रेड अलर्ट सांगण्यात आलाय। मागील 2 दिवसापासून पाऊस पूर्णपणे शांत चालू झाला होता, पण काल अचानक पावसाला सुरुवात झाली। मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती, ज्या धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परांडा या ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली होती, त्याच ठिकाणी पुन्हा पावसाला सुरुवात झाली। मागच्या आठवड्यामध्ये मराठवाड्यातील ज्या भागांमध्ये पाऊस झाला नव्हता त्या भागांमध्ये देखील आता पावसाला सुरुवात झाली आहे। संभाजीनगरमध्ये जरी कमी क्षमतेचा पाऊस पडत असला तरी पैठणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। कालच्या रात्रीच्या पावसाने अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली। पाण्याची पातळी वाढल्यामुळे अनेक धरणांमधून पाणी देखील सोडण्यात आलंय। थोडक्यात काय, हवामान खात्याने सक्त इशारा दिलाय आज रात्रीसाठी या 10 जिल्ह्यांना मोठा धोका होऊ शकतो। मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात तर झालीच, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील काल पावसाला सुरुवात झाली। तसं पाहिलं तर हवामान खात्याने या पावसाबद्दल अगोदरच अंदाज नोंदवला होता, पण लोकांनी हवामान खात्याच्या अंदाजाकडे दुर्लक्ष केलं होतं। पण महाराष्ट्रामध्ये एवढा मुसळधार पाऊस का पडतोय ज्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली, याचं मुख्य कारण हवामान खात्याने स्पष्ट केलंय। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची क्षेत्र निर्माण झालीत। या कमी दाबाचा क्षेत्राचा जोर उतरणार का असा प्रश्न असतानाच सातत्याने चक्रीवादळाच्या बातम्या देखील समोर येत आहेत। सुपर टायफून रागासा हे चक्रीवादळ मागच्या काही दिवसापासून सातत्याने महाराष्ट्राजवळ येण्याच्या बातम्या सुरू झाल्यात। प्रशांत महासागरामध्ये तयार झालेलं हे चक्रीवादळ फिलिपिन्समध्ये धडकलं तेव्हा त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला। जोरदार पाऊस, सुसाट्याचा वारा आणि जवळपास 4 फूट उंचीच्या लाटा, त्यामुळे हे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत आहे, तसा जीवितहानी देखील करत आहे। या चक्रीवादळाला आजपर्यंत इतिहासामध्ये सर्वात मोठं चक्रीवादळ असं देखील म्हटलं गेलंय। आता हे चक्रीवादळ जर आपल्या महाराष्ट्राला धडकलं तर त्यामध्ये किती लोकांचं नुकसान होईल, याशिवाय मोठी जीवितहानी देखील होईल। त्यामुळे हवामान खात्याने आज रात्री हे 10 जिल्हे खूप मोठ्या संकटात असल्याचा इशारा दिलाय। हे सुपर टायफून रागासा हे चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार का, याच्याबद्दल हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितलंय हे महाराष्ट्रामध्ये धडकणार नाही, पण त्याचे मोठे परिणाम महाराष्ट्राला जाणवतील। आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र।
आता हे सुपर टायफून रागासा हे चक्रीवादळ जरी आपल्या महाराष्ट्राला भारताला धडकलं नसणार तरी देखील त्याचा परिणाम बंगालच्या उपसागरामध्ये होऊ शकतो। त्यामुळे महाराष्ट्रामधील पावसाचं प्रमाण अधिक जास्त प्रमाणात वाढू शकतो। या चक्रीवादळामुळे कमी दाबाचं क्षेत्र आणखीन जास्त ताकदवान होईल। त्याचा परिणाम असा होईल, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडलाय त्यापेक्षाही जोरदार पाऊस आणि जास्त वेळ पाऊस महाराष्ट्रामध्ये पडू शकतो। एवढंच नाही तर पुढचे 5 दिवस हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी धोक्याचे सांगितलेत। या येणाऱ्या पुढच्या 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रात कुठे आणि किती पाऊस पडू शकतो त्याची यादी जाहीर केली। 28 सप्टेंबरला कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रामधील घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भामधील काही जिल्ह्यांना 5 दिवसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। पण त्या अगोदर आज रात्री जो पाऊस पडणार आहे त्यासाठी 10 जिल्ह्यांना अगोदरच रेड अलर्ट देण्यात आलाय। आता दिवसभर जरी पावसाला सुरुवात नसली तरी देखील सायंकाळी 4-5च्या नंतर हे पावसाचं प्रमाण वाढणार। कदाचित रात्रीच्या वेळेस ढगफुटी देखील होऊ शकते। त्यामुळे या 10 जिल्ह्यांना मोठा सक्त इशारा सांगण्यात आलाय। त्यामुळे या 10 जिल्ह्यातील लोकांनी कामाव्यतिरिक्त कोणीही बाहेर निघू नये। आज सकाळपासून जरी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये पावसाचा वेग जरी कमी झाला असला, मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढलाय। आज मध्यरात्री जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट होऊ शकतो, ढगफुटी देखील होऊ शकते। त्यामध्ये रायगड जिल्हा हा सर्वात महत्त्वाचा येतो। गेल्या आठवड्याभरापासून रायगड जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडलाय, गेल्या 10 वर्षांमध्ये तिथे एवढा पाऊस कधीच झाला नाही। या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तसंच पावसाचा जोर संध्याकाळी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। त्यामुळे जर तुम्ही रायगड जिल्ह्यातील शेतकरी असाल, नागरिक असाल तर सर्वांनी विशेष काळजी घेण्याचं आव्हान हवामान खात्याने दिलं आहे। त्यानंतर आणखीन काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस रात्री पडणार आहे। आता पुढचा जिल्हा असा आहे, या जिल्ह्यामध्ये गेल्या 10-15 वर्षांमध्ये कधीही मुसळधार पाऊस झाला नव्हता। या जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित केलं होतं। पण महाराष्ट्रामधील सर्वात जास्त पाऊस या जिल्ह्यामध्ये पडल्याची नोंद झाली। तो जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची कमतरता असते, तिथं पाण्याची कमतरता असते। पण यंदाच्या वर्षी एवढा पाऊस झाला, लातूर जिल्ह्याने पावसाचा रेकॉर्ड तोडलाय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। या जिल्ह्यामध्ये देखील आज रात्री मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यामध्ये देखील गेल्या आठवड्याभरात एवढा पाऊस झालाय, आजपर्यंत इतिहासामध्ये तिथे एवढा पाऊस झाला नव्हता। या जिल्ह्यांना हवामान खात्याने आधीच अंदाज दिला होता, या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस होणार आहे, ढगफुटी होणार आहे। पण शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। पुन्हा एकदा हवामान खात्याने या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय। याच्यानंतरचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये देखील आज रात्री रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यानंतरचा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यात देखील आज रात्री धोक्याचा इशारा सांगण्यात आलाय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। या जिल्ह्यामध्ये आज रात्री मुसळधार पाऊस होईल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवलाय। त्यानंतरचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा या जिल्ह्यांमध्ये देखील आज रात्री मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली। हवामान खात्याने या जिल्ह्यांना रेड अलर्ट सांगितलाय। त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये। अगोदरच हवामान खात्याने मागच्या आठवड्यात काही जिल्ह्यांना रेड अलर्ट सांगितलं होता, परंतु शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामान खात्याच्या अंदाजाकडे दुर्लक्ष केलं होतं आणि त्याचा मोठा प्रचंड फटका शेतकऱ्यांना बसला।